हॅलो फ्रेंड्स, मी ज्योती. तुमचं सर्वांचं ज्योतिष किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत फक्त 2 पदार्थ घालून तयार केलेली चिक्की, म्हणजेच तीळ आणि गूळ घालून तयार केलेली चिक्की. चला तर लगेच सुरू करूया. आणि हो, सबस्क्राईब नाही केलं असेल तर करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. तिळाची चिक्की तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ आणि 1 चमचा तूप. प्रथम एका जाडबुटाच्या पॅनमध्ये 1 वाटी तीळ भाजायला घ्या. तीळ स्वच्छ निवडून घ्या, कारण कधी कधी यामध्ये कचरा असतो. आता गॅस मीडियम आचवर ठेवून तीळ एकसारखे परतायला सुरुवात करा. तीळ साधारण सोनेरी खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि सोनेरी भाजून घेण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात. तीळ आपल्या आरोग्यासाठी गरम असतात, म्हणजेच ते शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करतात. यासाठी तिळाचं हिवाळ्यामध्ये सेवन करणं खूप फायदेशीर ठरतं. तिळाची चिक्की तयार करायला खूप कमी वेळ लागतो आणि खाण्याची खूपच चवदार लागते. तुम्ही पाहू शकता, आता साधारण तिळाचा रंग सोनेरी येत आहे. आता आपण याला बाजूला काढून ठेवू. त्यानंतर आता त्याच पॅनमध्ये आपण गुळाचं पाक तयार करू. गुळाचं पाक तयार करण्यासाठी मी इथे साधा गुळच वापरलेला आहे. फक्त गूळ बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून व्यवस्थित मिसळून घ्या आणि गॅस पूर्ण बारीक आचेवर ठेवा. गूळ पूर्ण वितळेस्तोपर्यंत आपण दुसरीकडे चिक्कीची तयारी करू. चिक्की तयार करण्यासाठी इथे मी पोळपाटवर एक बटर पेपर गोल आकाराचा कापून घेतलेला आहे आणि त्यावर 1 चमचा तूप टाकून सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आता परत आपण गॅसकडे येऊ. तुम्ही पाहू शकता, गूळ आता वितळायला लागत आहे. आता गॅस मीडियम आचवर ठेवा आणि एकसारखं परतत राहा. शक्यतो चिक्की करण्यासाठी नॉनस्टिक पॅन घ्या, म्हणजे गूळ अजिबात चिटकणार नाही आणि ते एकसारखं घेईल. गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि त्याला बुडबुडे येत आहेत. एकदा का बुडबुडे यायला लागले की पाक जवळजवळ तयार झालेला असतो आणि आधीमध्ये तो चेक करून पाहावा. तुम्ही पाहू शकता, पाक आता फक्त 1 तारी झालेला आहे, पण अजून आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे. साधारण 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर परत एकदा चेक करून पहा. आता गुळाची पाक डार्क सोनेरी कलरही आली आहे आणि 2 तारीही झाली आहे, म्हणजे आता ही पाक पूर्णपणे तयार झालेली आहे. आता गॅस पूर्ण बारीक करून त्यामध्ये आपण भाजून ठेवलेले तीळ घालायचे आहेत. तीळ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पण अजूनही गॅस सुरूच असू द्या, फक्त गॅस बारीक आचेवर ठेवा. तुम्ही पाहू शकता, आपण घी घातलं होतं, त्यामुळं एक छान शाईन आलेली आहे. आणि आता आपलं तिळगुळाचं मिश्रण पूर्णपणे तयार आहे, पण खूप गरम असल्यामुळं 1 मिनिटं तसंच असू द्या. त्यानंतर त्याला पोळपाटवर काढून घ्या. तिळगुळाचं मिश्रण बटर पेपरवर छान पसरलं आहे. बटर पेपरचा वापर केल्याने चिक्की अजिबात चिटकणार नाही आणि निघताना अगदी सुटसुटीत व्यवस्थित निघतील. आता साधारण थोडं मिश्रण थंड झाल्यानंतर त्यावर 1 चमचा तूप टाका आणि ते व्यवस्थित पसरवून घ्या आणि लाटायला सुरुवात करा. चिक्की जितकी पातळ होईल तितकी छान लागते, त्यामुळं ती जमेल तेवढी पातळ लाटून घ्या. तुम्ही पाहू शकता, आता चिक्की पूर्णपणे लाटून झालेली आहे. आता याला कट करायचं आहे. कट करण्यासाठी पिझ्झा कटरचा वापर करा. पिझ्झा कटरने कट केल्याने चिक्की हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. पण त्याआधी पिझ्झा कटरला थोडं तूप लावा, म्हणजे कापण्यास अगदी सोपं होईल. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारमध्ये तुम्ही कापायला सुरुवात करा. काही जणांना चौकोन तर काही जणांना शंकरपाळीचा आकार आवडतो, त्याप्रमाणे तुम्ही कापून घेऊ शकता. चिक्की घट्ट होण्यापूर्वी पूर्णपणे कापून घ्या, कारण एकदा घट्ट झाली की परत ती कापता येत नाही. त्यानंतर पोळपाट परत फिरवून परत कापायला सुरुवात करा. चिक्की कापायची ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि तुम्ही पाहू शकता, आता चिक्की पूर्णपणे कापून झालेली आहे. त्यानंतर याला तसंच 1 तास ठेवून द्या आणि पूर्ण घट्ट झाली की तुम्ही चिक्क्या बाजूला काढू शकता. चिक्की चवीला जितकी छान लागते तितकीच ती आरोग्यदायी आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझी सोपी चिक्की करायची पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.